नंतर वैताग येतोय असल्या गोष्टी सर. मी अनेक बघितलं पण असं नाही कधी जास्त बघितलं. सांगितलं तरी पुन्हा पुन्हा तेच. तेवढे पुन्हा चालू की हात काढून हसा दिसू दे चेहरा. काय हो ना तेच करत. कोपरा गबसला का? सर रेकॉर्डिंग चालू केली. आपण सोयाबीन निवडलेल्या सोयाबीनची पुरचुंडी बांधली, पाणी उकळत घेतलं, उकळलं त्या पाण्यामध्ये 2-3 वेळा आपण डुबवलं, नंतर त्याला थोडंसं दडपून ठेवलं, पुन्हा पुरचुंडी सोडली, त्याला मीठ चोळलं आणि आता भाजून घेतोय. कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतोय. मी पहिल्यांदा दाखवतोय, नंतर तुम्हाला करायचं आहे. आणि इकडं ना तिकडून ह्याला हलवण्याची एक पद्धत आहे. त्या पद्धतीनं हलवलं ठीक आहे, तर साल वेगळी आणि 2 मधल्या पाकळ्या वेगळ्या होऊ शकतात. म्हणून आपल्याला मी सांगतो त्या पद्धतीनंच हलवायचं आहे आणि व्यवस्थित हलवायचं आहे. ते चिकट असतं, थोडं चिटकतं. हँडलूमची कढई आहे त्याच्यामुळं परेशानी होते. ती होऊ नये याच्यासाठी काय करायचं आहे, थोडंसं हलक्या हाताने याला हलवून घ्यायचं आहे. ज्यावेळेस ह्याचा अंगचं पाणी पूर्ण सुकलं जाईल त्यावेळेस मग थोडंसं फास्ट हलवलं तरी चालतं. ही थोड्या वेळ आपल्याला असंच हलवून घ्यायचं आहे आणि ह्याला कुरकुरीत होईपर्यंत न थांबता एकसारखं हलवून भाजून घ्यायचं आहे. जेव्हा हे भाजून पूर्ण होईल त्यावेळेस आपले सोयाबीनचे खारमुरे तयार होतील. ठीक आहे. चला बंद करा.